आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांचं विमान दुर्घटनेमध्ये दुःखद निधन झालं आणि पक्षपातीच्या पलीकडे जाऊन जनमानसासाठी काम करणारा आपला नेता आपल्यातून निघून गेला. त्या आदरणीय अजितदादांना मी आपल्या वतीनं संपूर्ण गाडेगाव आणि पंचक्रोशीच्या वतीनं मी भावपूर्ण सर्वप्रथम श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो. आणि आपल्या या जिल्हा परिषद गटाचे उमेदवार वैभवजी कांबळे यांच्या रोड चिन्हाच्या समोरचं आणि दत्तात्रयजी बागरे यांच्या रिक्षा चिन्हासमोरचं बटन दाबून उद्याच्या 7 तारखेला आपला आशीर्वाद द्या, पाठिंबा द्या विनंती करण्यासाठी बंधू मी तुमच्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे. याचा वेळ झाला कारण नंदेश्वर गोसे आणि हुंडूरची सभा करून त्या ठिकाणी या तुमच्या समोर आशीर्वाद मागण्यासाठी आलेला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक 9 वर्षानंतर बदलून त्या ठिकाणी सुरू आहे. 4 वर्षाचा प्रशासकीय काळ देखील आपण बघितला, अनुभवला. आज गावात पंचायत समितीच्या निमित्तानं या भागाच्या पहिल्या निवडून गेलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांनी लोकप्रतिनिधी आमदार या भागासाठी पंचायत समितीच्या सत्तेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या माध्यमातून तुम्ही आमच्या भागासाठी गाडेगावसाठी काय केलंय त्या ठिकाणी गावावर सांगायला पाहिजे. तुम्ही कुठेही सांगताना बोलताना त्या ठिकाणी दिसत नाही, फक्त तुम्ही एवढंच सांगताय केंद्रात आमचं सरकार आहे, राज्यात आमचं सरकार आहे आणि आम्हाला जिल्हा परिषदला पंचायत समितीला द्या. अरे मग का द्या? यापूर्वी पंचायत समितीची सत्ता तुमच्याकडे द्या. गेल्या 20-25 वर्ष या पंचायत समितीच्या माध्यमातून या भागात निवडून गेलेला पंचायत समितीचा सदस्य मग कधी गाडीवासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून येणारा एखादा ट्रॅक्टर असेल, मोटर असेल, बीज बियाण्याच्या खताचं त्या दरम्यान किंवा खताचं होतं माझ्या गाडीवाला कुठल्या शेतकऱ्याला दिलं एखादी मग योजना बचत गटाच्या माध्यमातून तुमच्या महिला भगिनी गावोगाव काम करताय त्या महिलांना त्या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून पंचायत समितीची कोणती योजना दिली का त्या माध्यमातून बंधूंनो सांगणं अपेक्षित आहे. पण हे कुठेही त्या ठिकाणी सांगितलं जात नाही. आज हे त्या ठिकाणी बोलायला कधी पडतायत म्हणून राज्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गावोगाव तालुक्याच्या गटागटात बंधू सभागृह फिरत आहेत. काशीगावला सभा त्या ठिकाणी झाली आणि काशीगावच्या सभेमध्ये बोलताना सांगितलं पालकमंत्री बोलले की आम्ही एका वर्षात राज्यात 30 लाख घरकुलं दिली म्हणून त्यांनी सांगितलं. मला सांगा 30 लाख घरकुलं दिली असतील तर माझ्या गाड्यावर किती लाख त्यांनी घरकुलं दिली सांगायला पाहिजे. त्या घरकुल लाभात त्यांना बोलतो जे माझे केंद्रात आहे राज्यात मंत्रालयाने 50,000 रुपयाचं अनुदान कुणी जाहीर केलं होतं. या पुढच्या सरकारने त्या ठिकाणी जाहीर केलं 50,000 रुपयाचं अनुदान मिळालं. 5 लाख मोफत वाहतुकीच्या घरकुलचा लाभ त्यांना देतो म्हणून या सरकारला घोषणा केली होती. मिळाली 5 लाख ज्या घरकुल लाभार्थ्यांना त्या ठिकाणी जागा नाही, जमीन नाही, अशा राहिल्याची जमीन त्या दरम्यान सरकार जमीन देतो म्हणून त्या ठिकाणी सांगितलं. मोठा आता मोठा देतो मिळाला त्या लाभार्थ्यांना जमीन आणि मग तुमच्याकडे सांगायला बोलायला काय नाही म्हटल्यानंतर 2 दिवसापूर्वी तुमची गाडेगावात स्टाफ सर्वांची सभा झाली बघितली. ज्येष्ठ नेते म्हणजे मी या ठिकाणी ज्येष्ठ नेता आहे, मी स्वतः ज्येष्ठ नेता आहे ते म्हणजे ज्येष्ठ नेता इकडे म्हणता आणि तालुक्यात एवढं विकास कामाची झाडायचे आहे की त्यांना मागं काढून प्रचार सभेला फिरावं लागतं. इतका विकास त्या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून केला. काय म्हणजे नेते म्हणजे पुढे त्या ठिकाणी सांगत होते एका कुटुंबात 4 व्यक्ती आहेत, सासू आहे, सासरा आहे, मुलगा आहे, मुलगी आहे. मुलाला इकडे 15,000 येतात, मुलीला 15,000 येतात. मग एका घरात त्या ठिकाणी त्या लोकांचं 15-15-30 झालं, 30 गुणी 60,000 झालं. एक काय नाही पुढची होय म्हणते हे त्या ठिकाणी 60,000 येते. आणि काय त्या ठिकाणी तुम्ही बोलताय सांगताय आणि गाडीवाला म्हणजे वाटलं
प्लीज साहेब आम्ही एवढे पैसे देतो एवढ्या योजना आणताय तरी तिथली कार्यक्रमांनी त्यांनी आम्हाला मतदान दिलेलं आहे. पण त्या प्लीज शासनाला मला सांगणार की लोकांनी केंद्र भागाने मताधिक्य मिळवण्यासाठी या भागाच्या राज्यामध्ये तुम्हाला प्रतिनिधित्व केलं. त्यामुळे राज्याच्या गावासाठी पिण्याच्या पाण्यासाठी शेतीच्या पाण्यासाठी तुमच्याकडे आल्यानंतर जोपर्यंत तुम्ही आदिवासी भागाला वापरली पण या भागाच्या विरोधात करूला भारताच्या रूपात पहिल्यांदा शेतकऱ्याला कोणता पिकाचा सगळे पाठवला त्या भागाच्या पाण्यासाठी उजनीच्या असेल त्या दरम्यान भागाच्या पाण्यासाठी पलीकडे सोडक्याच्या तलावामध्ये ज्या शेतकरी अडचणीत होता आणि लोकप्रतिनिधी म्हणून नानाच्याकडे गेल्यानंतर नानांच्या अनेक शेतकऱ्याला बदलून सांगितलं बातमी ऐकत नाही ना त्याला उचलून त्या ठिकाणी तलावाच्या कडेच्या त्या शेतकऱ्याचा तुझा आमदार खंडीराय म्हणून सांगणारा शेतकऱ्यासाठी आमदार आहे. आमदार शेतीच्या पाण्यासाठी जावं लागतं. लोकांच्या शेतकऱ्यांच्या भीती केल्यानंतर तुम्ही 2009 ची पूर्वीची परिस्थिती बदलून बघा. त्या ठिकाणी पूर्ण टक्केवारी एका भीतीला शेतकऱ्याला 30-40 द्यावं लागत होतं. मग खरेदीला निपट जात होतं आणि त्या अधिकाऱ्याला निपट त्या ठिकाणी द्यावं लागत होतं. पण भारत नाण्याच्या रूपाने शेतकऱ्याचा आमदार झाल्यानंतर 1 रुपया न भरता सत्तेच्या एवढ्या कार्यक्रम दिलेला आणि त्याच कार्यक्रमाच्या शेतकऱ्याच्या पात्रामध्ये दलालाची दिली आहे. भूमिका बजावणारा लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी बदलून असावा लागतो. एवढंच नाही या भागात लाईट कमी पडते म्हणल्यानंतर शिशुकुमार शिंदेच्या निमित्तानं प्रचाराला आल्यानंतर गाडी गावकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला सबस्टेशनला जागा आहे. सरपंच म्हणून त्या ठिकाणी काम करत होते दुसऱ्याच्या त्यांनी त्या सांगितल्यानंतर लोकप्रतिनिधी विचारून त्या व्यक्तीच्या बाबतीत लोकांचे हित होतो. जनता काही लोकप्रतिनिधी म्हणून आश्वासन तुमच्या शेतकऱ्याच्या कल्याणासाठी काम केल्यानंतर मला कधीच त्या ठिकाणी विसरत नाही. भावनेतनं त्या सबस्टेशनची भूमिका त्या ठिकाणी बजावली. आणि एवढंच आहे पोलीस साहेब लोकांच्या सुखदुःखात सहभागी मांडीला मांडी होऊन त्या ठिकाणी राहावं लागतं. लोकांच्या भाषाला जवळाला देखील यावं लागतं. तुम्ही फक्त मतदानापुरतं येऊन आणि तुमची भाषा वापरून कार्यकर्त्याला तुमचा काम केले या भाषेत बोलला तर जनभावना आणि माणसे कधीच तुम्हाला मतदान देणार नाही. हे तुम्ही गोव्याच्या काका आणि गोव्यात डोळ्याला त्या ठिकाणी तुम्हाला कळणार नाही. म्हणून या भूमिकेचं बदलून ही बदलण्याची भाषा वापरली जाते. जी तुम्ही फिरत असताना तुमची भाषा आणि सरकार तुमच्या कल्याणात तुम्ही काय केले हे सरकार अपेक्षित असताना आम्हाला मत द्या, आमची माणसं निवडून द्या आणि आमची माणसं जर निवडून राहिली तर तुम्हाला निधी मिळणार नाही. संविधानिक पदावरती बसलेला मंत्री जर बोलत असेल तर मतदान करायचा अधिकार व्यक्त करायचा अधिकार आहे. आणि तुम्ही संविधानिक पदावरती बसून तुम्ही त्या ठिकाणी संविधान पायदळी करण्याची भाषा राज्याचा जबाबदार मंत्री म्हणून तुमच्याकडे करत असेल तर त्या मंत्र्याला कदाचित विसर पडला की शपथ घेत असताना त्या पवित्र भवनामध्ये शपथविधी होत असताना त्याला शपथ घ्यावं लागते की राज्याच्या कुठल्याही